सारख्या विषयामध्ये ट्रिक्स शिवाय तुम्हाला गणित सोडवणं शक्य होत नाही आणि त्या ट्रिक्स म्हणजे ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून आपण शिकत असतो. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट पेपर मध्ये सुद्धा ट्रिक्स उपलब्ध आहेत. हा प्रश्न कसा सोडवायचा पहा. इकडे खूप प्रश्न अवघड नाहीये. एका व्यापाऱ्याने आपल्या 3/4 माल 20% नफ्यावर आणि बाकी माल क्रय मूल्यावर म्हणजेच खरेदी किमतीवर या संपूर्ण मालाच्या विक्रीवर त्याला किती टक्के नफा झालेला आहे असं विचारलेलं आहे. 3/4 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 75% माल. 100 रुपयाचा माल होता, 75 रुपयाचा माल तो 20% नफ्याने विकून टाकतो. 20 × 20, 20 × 100, 5 × 5, 5 × 5, 5 × 5 25 म्हणजे 75 रुपयावर 15 रुपये नफा झालेला आहे ऑलरेडी. म्हणजे त्याच्याकडे रुपये आलेले आहेत 90. आता उरलेला राहिलेला शिल्लक माल, बाकी माल तो खरेदी किमतीला जेवढ्याला घेतला तेवढ्यालाच विकून टाकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 मधला 75 रुपयाचा माल गेला, राहिला 25 रुपयाचा. 100 रुपयाचा माल 25 रुपये म्हणजे 90 रुपयाला एका नफ्यात विकला आणि 25 रुपये ज्या किमतीला आला तेवढ्यालाच विकून टाकला. 5 ला 5 आणि 9 दुने 11. विद्यार्थी मित्रांनो, 100 रुपयाचा माल 115 रुपयाला विकून टाकला. म्हणजेच व्यवहारामध्ये शेकडा नफा झालेला आहे 15%. अशा पद्धतीने या प्रश्नाचं सोल्युशन करणं गरजेचं आहे. प्रश्न आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.